मित्रांनो, अजित डोभाल यांचं ऑपरेशन दाऊद मुंबई पोलिसांमुळे फेल झालं होतं. दाऊद इब्राहिमच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये तो हजर राहणार होता आणि त्या लग्नातच त्याला मारण्याचा प्लॅन अजित डोभालने केला होता. त्याला मारण्यासाठी छोटा राजनच्या गँग मधील 2 शार्प शूटर विकी मनोत्रा आणि फरद तानाशा या दोघांची निवड करण्यात आली. दिल्लीच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये अजित डोभाल आणि 2 शार्प शूटर या सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग केली होती. सगळं काही परफेक्ट चाललेलं होतं, पण मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचे सगळे नंबर ट्रॅक करायला सुरुवात केली होती आणि या ट्रॅकमध्येच विकी मल्होत्राचा मोबाईल सुद्धा ट्रॅक झाला होता. त्यानं मोबाईलवरती बोलताना सर म्हणून हाक मारली होती. त्याची आयडेंटिटी ती काही कळली नाही, परंतु व्हॉइस मॅच झाला. मुंबई पोलीस विकी मल्होत्राला ट्रॅक करत करत दिल्लीच्या ग्रँड हयातमध्ये पोहोचली होती. ग्रँड हयातच्या हॉटेलमध्ये अजित डोभाल प्लॅनिंग समजून सांगत असतानाच मुंबई पोलिसांनी त्या हॉटेलवरती रेड मारली. अजित डोभाल यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांची आयडेंटिटी सुद्धा सांगितली, परंतु मुंबई पोलिसांच्या नजरेमध्ये विकी मल्होत्रा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल होता. मुंबई पोलिसांनी विकी मल्होत्राला अरेस्ट केलं आणि तिथंच अजित डोभाल यांचं ऑपरेशन दाऊद फेल झालं आणि दाऊद पुन्हा एकदा वाचला.